पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्काराने सन्मान। पुढच्या वर्षीच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तर शहर दहशतीपासून मुक्त होईल, अमित शहांची छत्तीसगडमध्ये घोषणा। कोल्हापूरच्या सरवडे गावी एकनाथ शिंदेंची जाहीर आभार सभेचं आयोजन। यावेळेस शिंदेंच्या स्वागतासाठी 50 पेक्षा अधिक जेसीबीच्या माध्यमातून होणार पुष्पवृष्टी। सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी, संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात। हुकुमशाहीचा आरोप करत भाजपच्या विरोधात भीम आर्मीचं आंदोलन, भायखळा ते आझाद मैदानापर्यंत आंदोलन, शेकडो आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमध्ये भरला पत्नीपीडित पुरुषांचा मेळावा, महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी, पुरुषांसाठी कायदा करून स्वतंत्र पुरुष आयोग बनवण्याची पुरुषांची मागणी। सोलापूर महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा, बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरामध्ये दूषित पाण्याचा टँकर, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू। राज्यात शिक्षकेतरांची 21 वर्षांनी भरती, तब्बल 5000 पदांची भरती होण्याची शक्यता, शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा। अमरावती शहराचा वारा पुन्हा 39 अंशांवर, 4 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पुन्हा उन्हाचे चटके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।